जगभरात महिला दिन साजरा होत असतो। तर सगळ्यात अगोदर सर्व महिला भगिनींना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महिला दिनाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली। 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्यांच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त व मजुरी कमी ह्या विरुद्ध संघर्ष केला आणि हा जगातील पहिला संघर्ष ठरला। त्यामुळे 8 मार्च रोजी आपण संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा करीत असतो। स्त्री ही कोणत्याच क्षेत्रात मागे नाही। डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, अंतराळ प्रत्येक क्षेत्रात ही स्त्री ही अग्रेसर आहे। स्त्री म्हणजे दुसरं काही नसतं। स्त्रीची अनेक रूपे आहेत। नवरूपात स्त्री ही असते जसं 9 महिने पोटात ठेवून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई। आपल्या रक्तातील असून दुसऱ्या घरी नांदायला जाते, पण रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण। आणि मुलगी कोणाची, बहीण कोणाची, तरीही अखेरच्या श्वासापर्यंत साथ देते ती पत्नी। आणि जिला आपण आपल्या मनातील गुपित सांगतो ती म्हणजे मैत्रीण। पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे। खरं तर महिलेशिवाय जीवन हे दिवा असून ज्योत नसल्यासारखे आहे। हसत मुखाने गीतही आले आजहो तुमच्या पुढे, हसत मुखाने गीतही आले आजहो तुमच्या पुढे, ह्या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे। महिला दिन हा संपूर्ण जगभरात साजरा करत असतो। 8 मार्च रोजी महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सतत शुभेच्छा देत असतात। सकाळपासून फक्त शुभेच्छांचा वर्षावच होत असतो। मला जणू काही असं वाटत होतं की 8 मार्च रोजी माझा वाढदिवसच आहे। महिला दिन हा जसं काही बैलपोळ्यासारखा झालेला आहे। जसं की शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी त्या बैलाला अंघोळ घालतो, त्याला चांगलं खाऊ पिऊ घालतो, त्याच्यावर झूल पांघरतो आणि दुसऱ्याच दिवशी मात्र त्याच्याकडून राबून घेतो। तसंच महिलांचं झालेलं आहे। फक्त एका दिवसापुरतीच त्यांचा मान सन्मान मर्यादित आहेत का? फक्त एका दिवसापुरताच त्यांचा मान सन्मान मर्यादित आहे का? स्त्री म्हणजे नेमकं काय? स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं, ती सुद्धा एक मनुष्यच असते। तिला पण आयुष्य असतं। ती तुडवली तर नागिन असते, तुडवली तर नागिन असते, दिवसली तर वाघीण असते, तान्हा बाळाची नीज असते आणि कडाडली तर बीज असते बरं का। तिच्या गर्भात साऱ्या भविष्याचं बीज असते। म्हणूनच स्त्री एक अफाट शक्ती आहे। स्त्री एक महाअफाट शक्ती आहे असे आपण म्हणतो, परंतु ती तिचं स्वतःचं रक्षण का करू शकत नाही? तिला तिचं संरक्षण करण्यासाठी वडील, भाऊ, नवरा, मुलगा यांची गरजच का भासते? तर याचं एकच कारण आहे की लहानपणापासून आपण मुलींवर बिंबवलेलं असतं की तू मुलगी आहेस, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नकोस, ते करू नकोस। कुठे जायचं असेल तर दादाला सोबत घेऊन जा। आपण तिला खेळायला गलत भांडी आणून देतो, पण त्यापेक्षा जर आपण तिला कुस्ती, बॉक्सिंग, कराटे यांचे प्रशिक्षण दिले, हे खेळ शिकवले, तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या स्वतः समर्थ आहेत। त्यांना कोणत्याही पुरुषाची मदत लागणार नाही। स्त्री ही सगळे दुःख पचवू शकते, सगळे वार पचवू शकते, पण तिच्या आत्मसन्मानावर झालेला वार मात्र ती कधीच पचवू शकत नाही। अवघ्या कुटुंबाचं ती आभार असते, यातच सामावते तर तुझं जग। हा एक तरी दिवस तू फक्त स्वतःसाठी जगून बघ, स्वतःसाठी जगून बघ। मुलींनो, आपण खूप शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे। आपल्याला कोणाचीही गरज पडायला नको एवढं आपण समर्थ पाहिजे। परंतु जर समजा 3-4 भगिनी एकत्र उभी असतील आणि त्याच्यातल्या जर 2 कधी नोकरी करत असतील आणि 3 जर कधी गृहिणी असतील, तर प्रत्येक जण विचारतो की तू काय करते, तू काय करते। पण जी गृहिणी आहे ना, तिला सांगायला लाज वाटतं की मी गृहिणी आहे, ती तिची मान खाली घालते। पण मी अशा गृहिणींसाठी एक कविता सादर करू इच्छिते की गृहिणी पण काही कमी नाही। तर मी अशा माझ्या महिला गृहिणींसाठी एक कविता सादर करू इच्छिते। गृहिणी आहे हे सांगताना
अजिबात लाजायचं नाही. गृहिणी आहे हे सांगताना अजिबात लाजायचं नाही. घर सांभाळणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात. ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात. आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करू शकतात. घराघरातली प्रसन्न गृहिणी ही घराचा पाया असते. घराची सुंदर इमारत तिच्यामुळेच तर उभी असते. घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधीच कमी लेखू नये. घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधीच कमी लेखू नये. नोकरी करत नाही म्हणून कोणीच तिला टोकू नये. तिच्या कष्टाचं मोल लावल्यास पगार देऊ शकणार का? तिच्या कष्टाचं मोल लावल्यास पगार देऊ शकणार का? इतके काबाड कष्ट आपण कधी करू शकणार का? नोकरी करणाऱ्या महिलांचं निश्चितच कौतुक आहे. नोकरी करणाऱ्या महिलांचं निश्चितच कौतुक आहे. पण समजू नका गृहिणीमध्ये काहीतरी कमी आहे. खरं सांगा, गृहिणीसारखी कोणती व्यक्ती उदार असते? घरातल्या सर्वांसाठी ती फुकट राबत असते. दर महिन्याला पगार मिळतो म्हणून आपण 24 तास आपण नोकरी करतो, पण 24 तास राबणाऱ्या या गृहिणीला मात्र काय देतो? गृहिणीला पॅकेज देण्याएवढी तुमची माझी पण श्रीमंती नाही. गृहिणीला पॅकेज देण्याएवढी तुमची माझी पण श्रीमंती नाही. डॉक्टर, इंजिनियर, बँकर पेक्षा तिचा गुड्डा पण काही कमी नाही. मानधन नाही, सुट्टी नाही. मानधन नाही, सुट्टी नाही, तरीही हसमुख असते. घराचं घर पण टिकून असतं जोपर्यंत ती असते. ती गृहिणी आहे हे सांगताना अजिबात मान खाली घालू नका. ती गृहिणी